तर ताराबाई मोडक यांच्या काय म्हणतो पाठिंब्याने अनुताई वाघांनी या सगळ्या काही गोष्टींची सुरुवात केली होती. तर ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी वटवृक्षात रूपांतर केलं होतं. शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. म्हणजे कशा प्रकारे मुलांना शिकवावं. आता तुम्ही इथे खालच्या पेज जर पलटवलं तर पेज नंबर 14 तुम्हाला दिसेल की कशा प्रकारची ती मुलं आहेत, झाडाखाली बसलेली आहे. जिथे जागा मिळेल तिथे शिक्षणाची गंगा त्यांनी या मुलांना त्यांच्या घरोघरी पोहोचवली. अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. जे असंख्य आदिवासी बालक होते, जे दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरत होते, भाकरीच्या शोधात आपलं आयुष्य गमवायचे, कारण त्यांना काहीच नव्हतं मिळत. भाकरी सुद्धा शोधणं म्हणजे पोट सुद्धा भरणं त्यांच्यासाठी एक मोठं चॅलेंज होतं. आणि दारिद्र्य, प्रचंड प्रमाणात दारिद्र्य, फक्त एक लंगोट त्यांच्या शरीरावर राहायची. अशा परिस्थितीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं म्हणजे खूप मोठं कार्य होतं. आणि हे कार्य त्यांनी पत्करलं आणि परिपूर्ण सुद्धा केलं. मायेची ऊब दिली. आता इथे मायेची ऊब देणं म्हणजे प्रचंड प्रमाणात त्यांची काळजी घेतली. आई जशी काळजी घेते तशी, म्हणजे ते लहान मुलांचं नाक पुसण्यापासनं अंघोळ करून देण्यापर्यंत, अंग स्वच्छ करून देण्यापर्यंत, भांग करून देणं, केसांना तेल लावणं, हे सुद्धा त्यांनी शिकवलं. असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. जेवढे काही कोसबारच्या टेकडीवर जेवढे आदिवासी बालकं होते, त्या सगळ्यांच्या मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. म्हणजे शिक्षणाचं महत्त्व काय असतं हे त्यांनी सांगितलं. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. आणि हळूहळू त्यांनी आदिवासी लोकांच्या मनामध्ये आपलं एक विशिष्ट स्थान निर्माण केलं. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं. आता मागच्याच याच्यात तुम्हाला सांगितलं की व्यावहारिक शिक्षण म्हणजे आपण म्हणतो की जसं आता ITI कॉलेजेस वगैरे असतात, जसं आपण आता म्हणतो की MBA, मास्टर इन बिझनेस, तर तशा प्रकारचं हा प्रकार त्यावेळी अनुताई वाघांनी सुरू केला होता. म्हणजे ह्या लोकांना तशा पुस्तकी शिक्षणापेक्षा व्यावहारिक ज्ञान जे देणं, व्यावहारिक शिक्षण देणं सोपं होतं. पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड होतं. म्हणजे परीक्षेपुरता अभ्यास करणं आणि तो शिकवणं, हे शिक्षण, औपचारिक जे शिक्षण होतं ते खूप कठीण होतं. कारण भाषेचा पुन्हा मुख्य मुद्दा होता भाषेचा. पुस्तकं मराठीत नव्हती, या मुलांचा मराठीशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे त्यांना हे शिक्षण देणं खूप अवघड होतं. पण व्यावहारिक शिक्षण अगदी सोपं होतं. तर या व्यावहारिक शिक्षणाच्या माध्यमातूनच त्यांनी या लोकांना घडवलं. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यांनी हे ओळखलं की या मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा जर आपण व्यावहारिक याच्यात हुशार केलं तर आपोआपच हे विद्यार्थी हळूहळू पुस्तकाकडे वळतील. आणि ही त्यांची दूरदृष्टी होती. त्यांना कळलं होतं की इतकं सोपं नाही आहे यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं. त्यामुळे ही जी मानसिकता होती ह्या लोकांची, ती मानसिकता अनुताईंनी ओळखली आणि मग आपल्या शिक्षणाचं शिकवण्याचा प्रकार त्यांनी बदलवला. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही. जसे आपण आता प्रयोग करतो, निरनिराळे प्रयोग असतात. आता नवीन गव्हर्नमेंटच्या नवीन रूल्सप्रमाणे प्रत्येक वेळी मुलांना व्यावसायिक शिक्षण द्या याच्यावर भर असतं. आणि हे व्यावसायिक शिक्षण देण्याचा हा जो प्रयोग होता, हा अनुताईंनी अगदी उत्तमरित्या ह्या मुलांवर केला होता. आणि त्याच्यामुळे त्यांना अडचण कोणतीच भासली नाही. त्याच्यात पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. म्हणजे त्यांना लँग्वेज शिकाव्या लागल्या नाही किंवा शिकवाव्या लागल्या नाही. कारण व्यावहारिक ज्ञानातूनच त्यांनी या मुलांना सज्ञान केलं होतं. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूण शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो. जसं आपण 1ली ते 4थीपर्यंत जे प्राथमिक शिक्षण घेतो, आपण म्हणतो की बेस पक्का झाला, पाया पक्का झाला तर आपल्याला बाकी सगळे काही विषय अगदी सोपे सहजपणे आपण करू शकतो. याचं भान त्या कधीच विसरल्या नाही. त्यांना हे सुद्धा माहिती होतं की हेही शिकवावं लागतं, पण ह्याची फक्त त्यांनी एक पद्धत बदलली. शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. म्हणजे अशाच प्रकारे शिकवायला पाहिजे, असंच घेतलं पाहिजे जसं आपण आता शिकतो आहे, असं कधी त्यांनी ठरवलं नाही. आणि त्याच्याप्रमाणे त्या चालतच गेल्या. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलं. आता समईचं काम, समईची उपमा दिलेली आहे. समई काय करते, अख्ख्या गावाला प्रकाशित करत नाही,
समई अख्ख्या खोलीला प्रकाशित करत नाही. समई जिथे असते तिथे फक्त तिच्या आजूबाजूच्या तिचा उजेड पडेल तेवढ्याच भागाला ती उजळून टाकते. म्हणजे हळूहळू तेवते ती. जेव्हा तेवत राहते तेव्हा ती आजूबाजूच्या भागाला प्रकाशित करते. तर अनुताईंनी काम तसंच केलं. समईसारखं मंद हळू सुरुवात हळू केली. आपला मंद प्रकाश, मंद तो शीतल असतो. समईचा जो प्रकाश असतो तो शीतल असतो, शांत असतो, मनाला आनंद देणारा असतो. तसंच अनुताईंचं कार्य होतं. प्रसिद्धीचा जगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही. स्वतःचं पेपरमध्ये नाव आलं पाहिजे, पुरस्कार मिळाले पाहिजे यासाठी त्या कधीच झटल्या नाही. किंवा अनुताई वाघ हे कार्यकर्ता आहेत त्यामुळे पत्रकारांनी यावं, नाव वगैरे छापावं, पेपरमध्ये फोटो झळकावा असं त्यांना कधीही वाटलं नाही. कारण त्या आणि त्यांचं कार्य स्वयंप्रकाशित होतं. त्यांना माहिती होतं आपण काय कार्य करतोय ते. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला आणि अनेक आदिवासींचं आयुष्य या समईच्या मंद प्रकाशामध्ये उजळून निघालं. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले. बघा किती मोठं वाक्य आहे. म्हणजे माणूस प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळवण्याकरता कार्य करतो, पण इथे प्रसिद्धी आणि मानसन्मान स्वतःहून अनुताई वाघांकडे आले कारण त्यांचं कार्य तेवढं मोठं होतं. त्यांना वाटलं, मानसन्मानाला वाटलं की नाही आपण या व्यक्तीच्या हातात पडलो पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारस पत्राची गरज नव्हती. म्हणजे कोणत्याही प्रकारचा वशिला शिफारस काही गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. त्यांनी कधी हव्यास केला नाही की मला पुरस्कार मिळाला पाहिजे किंवा मला अनेक प्रकारची माझी वाहवा झाली पाहिजे. पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, पद्मश्री मिळालं, दलित मित्र यासारखे मानसन्मान नेहमी अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. म्हणजे अनुताई ह्या मानसन्मानाच्या शोधात नाही भटकल्या, तर हे मानसन्मान अनुताईंच्या शोधात भटकली की अरे बाबा मला अशा व्यक्तीच्या हातामध्ये जाऊ दे की ज्याला या सगळ्या गोष्टींचा हव्यास नाही आहे. शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवर खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. ह्या सगळ्या काही गोष्टी आता सरकारच्या नवनवीन अभ्यासक्रमांमध्ये आपल्याला दिसतात. अनुताईंनी स्वतःचा अभ्यासक्रम तयार केला ज्याच्यातून त्यांनी एक चांगला नागरिक घडवण्याचा प्रयत्न केला. एका वेळेला अनेक प्रयोग असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळे केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं. म्हणजे फक्त भारतीय नव्हे तर परदेशातील लोक, परदेशातील संस्थासुद्धा आपोआपच त्यांच्या कार्याकडे आकर्षित झाल्या. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं आणि अशा लोकांना शिकवणं म्हणजे काही सोपं काम नाही. आणि हे कठीणातलं कठीण काम त्यांनी आपल्या हाती घेतलं आणि पूर्णत्वास नेलं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होता. आता आदिवासींना आपल्यासारखे व्यक्ती भेटणं म्हणजे खूपच वेगळं काही होतं. कारण अंगभर कपडे घातलेले, व्यवस्थित वेशभूषा, केशभूषा असलेले, भाषा असलेली अशा प्रकारचे लोक त्यांच्या आयुष्यात येणं म्हणजे ह्यासाठी आदिवासी लोकांचा विरोध राहायचा. कारण त्यांना हे नको राहायचं. त्यांना आपल्या भागात इतर व्यक्तींचा प्रवेशही आवडायचा नाही. पण त्या लोकांनी सुद्धा अनुताईंना स्वीकारलं होतं. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. आणि याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रूढी. त्या समाजामध्ये असलेल्या अनेक वर्षांपासून चालत असलेल्या परंपरा आणि अज्ञान आणि अंधश्रद्धा. अंधश्रद्धा तर प्रचंड प्रमाणात त्या लोकांमध्ये असते. अज्ञानाचं तुम्हाला माहितीच आहे की ज्ञान हे त्यांच्या डिक्शनरीतच नव्हतं. त्याच्यामुळे पूर्णतः इलिटरेट ज्याला म्हणतो आपण, अज्ञानी लोक म्हणजे ज्ञान शिक्षण कशासोबत खातात हे त्यांना माहितीच नव्हतं. तर अशा ह्या सगळ्या काही गोष्टी त्याच्यामागे मुख्य होत्या ज्याच्यामुळे हे लोक समाजापासून कोसो दूर होते. आणि अशा लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचं काम अनुताईंनी केलं. शिवाय स्थितिशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. आणि हे आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे की आपल्या देशात एक छानशी पद्धत आहे. त्याला छानशी का म्हटलं मी, कारण की काही लोकांना त्यात खूप मजा येते. एखादा माणूस वर जात असला
तर मग त्याला पाय खेचण्याचं काम कसं करावं हे बऱ्याच लोकांना अवगत असतं. आणि मग आपल्या समाजातील अनेक लोक त्यांच्या या कार्यात वारंवार अडथळे आणत. या सर्व गोष्टीवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीनं केलं. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न बघितलं. ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोळक्या माळावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानप्रसार केला. एवढं सगळं होऊनही त्या मागे हटल्या नाही. लोकांनी त्यांना अनेक प्रकारचे दोष दिले, पण तरीही त्यांनी कोणत्याही याच्यात स्वतः हार मानली नाही आणि जिद्दीनं हा ज्ञानाचा प्रसार चालू ठेवला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, की त्यांनी प्रत्येकाला म्हटलं नाही की ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. म्हणजे एक जरी व्यक्ती शिकला पाहिजे असं नव्हतं, तर त्या स्वतःला दिवा बनवलं. म्हणजे त्यांनी स्वतः दिवा जसं स्वतः जळतो आणि इतरांना प्रकाश देतो, तशा त्या आयुष्यभर झटल्या. त्यात आपल्या श्रमाचं तेल त्यांनी ओतलं, कर्तृत्वानं तो पेटवला आणि आपल्या कामानं तो श्रमाचा दिवा त्यांनी पेटवला आणि आयुष्यभर तेवतच ठेवला. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता विझली आहे आणि जवळपास 50-60 वर्षाचा कालावधी त्यांनी एवढं आयुष्य त्यांनी या लोकांसाठी वेचलं आणि या लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य जे खर्च केलं होतं, ते आयुष्य म्हणजे ती समई म्हणजे अनुताई वाघ यांचं निधन झालं आणि त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल. आदिवासींचे डोळे पाणावले असतील, तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. म्हणजे पाऊलखुणा म्हणजे ज्या अनुताई ज्या रस्त्यावर चालल्या होत्या, जो रस्ता त्यांनी अवलंबला होता या आदिवासी लोकांच्या जीवनाकरिता, त्या पाऊलखुणा तशाच ठेवून पुढेही ह्या समाजाला, या आदिवासी लोकांना सामान्य लोकांसारखं जीवन जगण्याचं जे त्यांनी जर ठरवलं, तर खरंच अनुताई वाघांच्या या कार्याला तीच त्यांची आदरांजली ठरेल असं लेखकांना वाटतं.